इयत्ता पहिली विषय मराठी. योग्य चिन्ह जोडून शब्द लिही वाच. मुलांनो, तुमच्या समोर काही चिन्ह दिलेली आहेत. आतापर्यंत आपण ह्या चिन्हांची ओळख करून घेतली आहे. हे आहे वेलांटीचे चिन्ह. मुलांनो, तुमच्या समोर ही काही अक्षरं स्वरचिन्ह जोडून दिलेली आहेत. बघा, व, ही, र. आता ह्या अक्षरांना स्वरचिन्ह जोडलेली आहेत, परंतु आपल्याला यातील एका अक्षराला एक स्वरचिन्ह जोडायचं आहे आणि आपला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग आता पहा बरं, व, ही, र या शब्दामध्ये आपल्याला एक स्वरचिन्ह जोडायचं आहे आणि ते म्हणजे वेलांटीचे, ऱ्हस्व वेलांटीचे. बघा, आपण जर हा स्वरचिन्ह या व ला जोडला तर काय तयार होते? वाचा बरं. वी, ही, र. अगदी बरोबर. त्यानंतर आपण पुढचा शब्द पाहूया. त, ला. या सुद्धा शब्दामध्ये आपल्याला त ला ऱ्हस्व वेलांटी जोडायची आहे. पहा बरं, कुठला शब्द तयार होतो? ती, ला. अगदी बरोबर. पुढे पहा, मा, त. आता ह्या त ला आपल्याला पुन्हा एक स्वरचिन्ह जोडायचं आहे आणि ते म्हणजे दीर्घ वेलांटी. पहा काय शब्द तयार होतो मग? मा, ती. अगदी बरोबर. पुढे पहा, प आणि र. आता या ह्या अक्षरांमध्ये आपल्याला स्वरचिन्ह जोडायचं आहे दीर्घ वेलांटीचं. पहा आता, प ह्या अक्षराला आपण दीर्घ वेलांटीचं चिन्ह जोडणार आहोत का? नाही. आपण इथे र या अक्षराला दीर्घ वेलांटीचे चिन्ह जोडूया. कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो मग आपला? परी. अगदी बरोबर. आता आपण आपले हे तयार झालेले शब्द वाचूया. विहीर, तिला, माती, परी. आता परत आपल्या समोर एक स्वरचिन्ह आलेलं आहे आणि हे स्वरचिन्ह आपलं खाली दिलेल्या अक्षरांना जोडायचं आहे. बघा आता, व आणि र यामध्ये आपल्याला काना असलेला हे स्वरचिन्ह जोडायचे आहे. पहा बरं. अगदी बरोबर. काय शब्द तयार झाला? वार. पुढे पहा, ताल, मा, त, पा, र. बघा आता, तुम्ही लक्षपूर्वक पहा की आपण ही स्वरचिन्ह जोडत आहोत आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार करत आहोत. पुन्हा एकदा शब्द वाचूया. वारा, ताल, मात, पार. आता परत आपल्या समोर उकार असलेले स्वरचिन्ह दिसत आहेत. ऱ्हस्व उकार आणि दीर्घ उकार. पहा, क ला आपण जेव्हा ऱ्हस्व उकार जोडला तेव्हा आपला शब्द काय तयार झाला? कुदळ. बरोबर. पहा, आपण ब या अक्षराला दीर्घ उकार जोडल्यानंतर आपला शब्द तयार झाला कबूतर. ड या अक्षराला जेव्हा आपण दीर्घ उकार जोडला तेव्हा आपला शब्द काय तयार झाला? झाडू. आणि प
प या अक्षराला जेव्हा आपण दीर्घ उकार जोडला तेव्हा आपला शब्द काय तयार झाला मुलांनो? कापूर. आपण पुन्हा एकदा शब्द वाचूया. कुदळ, कबूतर, झाडू, कापूर. पहा, आता तुमच्या समोर मात्रा असलेली चिन्ह दिसत आहेत. आपण ही चिन्ह सुद्धा ह्या अक्षरांना जोडूया. आता ब या अक्षरावर आपण एक स्वरचिन्ह घेणार आहोत. कुठला शब्द तयार झाला? बे, डू, क. अगदी बरोबर. आता पहा बरं, आपण र या अक्षरावर मात्रा असलेले चिन्ह दिले तेव्हा कुठला शब्द तयार होणार आहे? रे, ड, कू. अगदी बरोबर. बघा, आता आपण ब ह्या अक्षरावर 2 मात्रा असलेले चिन्ह जोडले तेव्हा कुठला शब्द तयार होणार आहे? बैल, ल. अगदी बरोबर. पहा आता, क या अक्षरावर जेव्हा आपण 2 मात्रा असलेले स्वरचिन्ह जोडले तेव्हा कुठला शब्द तयार झाला? कैरी. अगदी बरोबर. आता पुन्हा एकदा हे शब्द वाचूया आपण. बेडूक, रेडकू, बैल, कैरी. छान. आपल्या समोर परत एक स्वरचिन्ह आहे. आता ह्या स्वरचिन्हाला आपल्याला खाली दिलेल्या अक्षरांमध्ये जोडायचं आहे. कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो मुलांनो? झोका. ह्या स्वरचिन्हामध्ये ओचा ध्वनी आपल्याला ऐकायला येतो. म्हणून हा आपला शब्द कोणता झालेला आहे तयार? झोका. पुढे पहा बरं. अगदी बरोबर. छान वाचलं तर. समोर. अगदी बरोबर. पुढे पाहूया. गोगल गाय. अगदी बरोबर. पुन्हा एकदा शब्द वाचूया आपण. झोका, समोर, गोगलगाय. आपल्या समोर अ हे स्वरचिन्ह दिसत आहे आणि ह्या चिन्हाला आपल्याला खाली दिलेल्या अक्षरांना जोडायचे आहे. पाहूया. व आणि ल ह्या 2 अक्षरामध्ये जेव्हा आपण हे स्वरचिन्ह जोडलं तेव्हा आपला कुठला अर्थपूर्ण शब्द तयार झाला मुलांनो? वॉल. अगदी बरोबर. पुढे पाहूया. कॉलर. अगदी बरोबर. आता आपण ह आणि ल यामध्ये हे स्वरचिन्ह जोडलं तर आपला कुठला अर्थपूर्ण शब्द तयार झाला? हॉल. अगदी बरोबर. आता आपण पुन्हा हे शब्द वाचूया. वॉल, कॉलर आणि हॉल. छान हा, खूप छान. तुमच्या समोर ही 2 टिंबे असलेली चिन्ह आहे. याला मुलांनो विसर्ग चिन्ह असं सुद्धा म्हणतात. पाहूया आता ह्याला जोडल्यानंतर ह्याचा उच्चार आपल्याला कसा करता येईल. न, म आणि जेव्हा हे चिन्ह म च्या समोर आला तेव्हा म चा उच्चार कसा होणार आहे मुलांना माहितीये का? नमहा. पुढे पहा. अतहा आणि दुःख. म्हणजे या चिन्हाचा आपल्याला उच्चार करत असताना ह चा उच्चार हा येतो परंतु तो ह चा उच्चार हा आपला
संपूर्ण नाही येणार, तर तो थोडा हलका येणार आहे. पुन्हा आपण शब्द वाचूया. नमः, अतः, दुःख. अनुस्वार असलेलं हे चिन्ह आपल्याला खाली दिलेल्या अक्षरांवर ठेवून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. पहा बरं. नंदा याचा उच्चार आपला कसा होणार आहे? नंदा. पुढे पहा. अंगठी, पंख. म्हणजे अनुस्वार जेव्हा आपण अक्षरावर देतो तेव्हा त्या शब्दाचा उच्चार हा आपण कसा करायचा ते बघितला आहे. पुन्हा एकदा शब्द वाचूया. नंदा, अंगठी, पंख. आता तुमच्या समोर हे चिन्ह दिसत आहे. आपण खाली दिलेल्या अक्षरांवर ठेवूया आणि योग्य अर्थपूर्ण शब्द तयार करूया. क ह्या अक्षरावर जेव्हा आपण हे चिन्ह ठेवले तेव्हा याचा उच्चार काय होणार आहे मुलांनो? क्या. काय होणार आहे? क्या. क्या न. अगदी बरोबर. फॅन. अगदी बरोबर. मॅन. खूपच छान. आता पहा आपण हे शब्द परत वाचूया. कॅन, फॅन, मॅन. आता तुमच्या समोर औ ह्या ध्वनीचा स्वरचिन्ह दिसत आहे आणि आपण जेव्हा ते शब्दांना अक्षरांना जोडतो तेव्हा आपला कुठला शब्द तयार होतो? कौल, औत, मौन. शब्द वाचूया. कौल, औत, मौन.